नमस्कार, मी गणेश आचवल तारांगणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आज आम्ही आलोय दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला. तारांगणचा 13वा दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झालाय. तुला शिकवीन चांगला धडा मालिकेच्या सेटवरती आपण आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता लाडमेढेकर, अर्थात मालिकेतल्या भुवनेश्वरी. हाय गणेश, एकदा अनेक वर्षांनी तुला भेटून मला खूप आनंद झाला. थँक्यू. आणि दिवाळीची आठवण, तुझ्या आठवणीतली दिवाळी ही आम्हाला जाणून घ्यायची तारांगण परिवार. मी अगदी खरं सांगू का, दिवाळी हा माझ्यासाठी खूप जवळचा क्षण आहे, सण आहे. मला कायम लहानपणापासून दिवाळी फार मोठी किंवा फार स्पेशल वाटायची, म्हणजे शाळेत असताना सुद्धा, कॉलेजमध्ये असताना सुद्धा. पण मला असं वाटतं एखादा सण खूप मोठा जेव्हा होतो, जेव्हा मला असं वाटतं आई झाल्यानंतरची पहिली माझी जी दिवाळी होती, माझ्या ईशानचं पहिला दिवाळी, तर आपली मुलं त्या सगळ्या गोष्टींना कसे रिॲक्ट होतात, फटाके असतील, तो दिवा लावणं असेल, ती रांगोळी असेल किंवा त्याच्या अंगाला उठणं लावणं असेल, तर मला आत्ता तू म्हणजे पटकन हा प्रश्न विचारल्यानंतर मला ती दिवाळीच लक्षात राहिली आणि ती एकदम आठवली. पण माझ्यासाठी प्रत्येक दिवाळी ही स्पेशल असते. मला हा सण अतिशय आवडतो. एकतर त्यानिमित्ताने सगळेजण आपल्या घरात येतात, घरात एक सुंदर ती दिव्यांची चकमक असते, आपण चांगले कपडे नेसून साड्या नेसून जवळच्या मित्रमंडळींना भेटतो. तो मला तो माहोलच भयंकर आवडतो. फराळातलं काय बनवते स्वतः मी फार शहाणपणा करायचे. मी पहिल्यापासून माझ्या सासूबाईंना मी सगळे अवघड पदार्थ करायला सांगायचे. चकली कानोले हे त्या करून आणायच्या आणि मी लाडू, चिवडा, शंकरपाळ्या, जे सोपं असतं ते करायचे. आता माझ्या सासूबाई गेल्या खरं तर, पण त्या गेल्यानंतर मला ही कमी नक्कीच जाणवते की आठवण येते अर्थातच. कारण मला असं वाटतं आपण आपल्या मोठ्यांना फार गृहीत धरतो, त्या आहेतच असं म्हणतो, पण ह्या अशा वेळेस त्यांची खूप आठवण येते. आणि दिवाळीच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी काही खास शॉपिंग केलेस? नाही, खरं तर असं दिवाळीच्या निमित्ताने खास शॉपिंग केलं असं नाही, पण मी आता नुकतंच गणपतीच्या दरम्यानच नवीन घर घेतलं आहे आणि त्यामुळे त्या आमच्या मोठ्या घरातली ही पहिली दिवाळी आहे, त्यामुळे त्याचा आनंद आहे. आणि कुठे आहे घर? मी जिथे राहत होते त्याच्याच समोरचा फ्लॅट घेतला आहे आणि तो आम्ही एकत्र केला आहे. त्यामुळे फार काही पत्ता बदललेला नाही आहे, फक्त घर मोठं झालं आहे. आणि म्हणजे एक तर आमचं हे जुनं घर आमच्यासाठी खूप स्पेशल होतं, कारण तिथे आमच्या दोन्ही मुलांचा जन्म झाला. तर नवीन घर हवं होतं, पण जुनं सोडायचं नव्हतं. पण आमच्या नशिबाने तिथेच घर मिळालं आणि त्यामुळे एक मस्त मोठं घर झालंय आणि आमच्या नवीन मोठ्या घरातली ही पहिली दिवाळी. त्यासाठी शुभेच्छा. आणि अगदी जाता शेवटचा प्रश्न की मालिकेच्या सेटवरती सुद्धा दिवाळी किंवा वेगवेगळे सण साजरे होतात. यंदाच्या वर्षी भुवनेश्वरी म्हणून कशी साजरी करणार आहेस दिवाळी सेटवरती? काही ठरलंय? नाही, भुवनेश्वरी म्हणून दिवाळीत मी काय करणार आहे हे अजून मला कल्पना नाही आहे. तो हा प्रश्न मधुगंधाला ती सांगू शकेल. पण मी एक मात्र सांगेन की आपण मालिकेमध्ये 12-12 तास एकत्र काम करतो, तर आमच्या ह्या सेटवर जसं तू बघतोस की आमची मालिका खूप छान चालली आहे. सो आमच्या सगळ्यांचं ना ट्युनिंग खूप छान आहे. आम्ही एक टीम म्हणून, नुसतंच आमचा ऋषी शिवानी नाही, तर आमचे दिग्दर्शक, आमची संपूर्ण टीम एक फॅमिली म्हणून तिथे काम करत असतात. त्यामुळे ऑफ स्क्रीनसुद्धा आमच्या सगळ्यांची खूप छान मैत्री आहे. तर स्क्रीनवरची दिवाळी आमची कशी असेल माहीत नाही, पण ऑफ स्क्रीनची आमची दिवाळी फार मजेत असेल आणि दणक्यात असेल, एवढं मात्र नक्की. त्यामुळे तुम्हा संपूर्ण परिवाराला तारांगणतर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. छान. खरं सांगू का, मला पूर्वी आपल्या लहानपणी फटाके वगैरे होते, आता बरेच बॅन्स आहेत, नॉईज पोल्युशन, पण निदान आवाजच नको, पण कुठले तरी थोडेफार फटाके वाजवा, एखादा दिवा लावा, दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका, पण छान दिवाळी साजरी करा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. एक दिवा लावा असं तू म्हणालीस, त्यामुळे दिवा प्रज्वलित करा आणि ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा वाहते चलो. धन्यवाद. थँक्यू.